अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी। कुठेतरी आपण भानावर आलो पाहिजे। आपलं आणि आपल्या सासूचं जमत नाही याच्या नादात आपण आपल्या लेकरांचं भविष्य विसरलो। आपण सकाळपासून इतकं भांडण आपल्या घरात चालू करतो की कष्ट करणारा मालक त्याला वाटतं हे घर सोडून जाऊन कुठेतरी निघून जा। अरे उठल्यापासून वाद आहे। रात्री भांडण झालं तुमचं आणि तुमच्या सासूचं तरी सकाळी तुमच्या हातात ज्ञानेश्वरीचं तो ग्रंथ पाहिजे आणि ज्ञानेश्वरी हातात घेऊन तुमच्या सासूचं दर्शन तुम्हाला लाज वाटली तरी तुमच्या मालकाच्या समोर तुम्ही घेतलं पाहिजे। शरम वाटते ना तुम्हाला तुमच्या सासूच्या पाया पडायची, वाटू द्या पण निदान तुमच्या लेकरांच्या भविष्याकरता तरी घ्या। तुमच्या कपाळावरती ज्याचं कुंकू शोभायमान आहे ना, तुमच्या आईनं तुम्हाला जे दान दिलं नाही ते तुमच्या सासूने दिलेले। आईनं देऊन देऊन काय दिलं तुम्हाला? जन्म दिला। पण स्त्रीचं कपाळ बिना कुंकवाचं शोभा देत नाही। या कपाळावरती कुंकवाचं सौभाग्य ज्या सासूनं दिलं तिच्या पाया पडा। तुम्हाला नाही वाटायचं काही तिच्या पाया पडताना, पण तिच्या पाया पडताना या मालकाने तुम्हाला ज्या दिवशी पाहिलं ना त्या दिवशी थोडा दर्जा खाली आहे ना आपला। प्रेम करणं शिका। कीर्तनकार 2 तास कीर्तनाला जातो, त्याचं गायकावर प्रेम नाही, वादकावर प्रेम नाही, गावावर प्रेम नाही, साऊंडवर प्रेम नाही। अरे शिक भल्या माणसा प्रेम करणं। आधी लोक आदल्या दिवशी निघायचे रे, आदल्या दिवशी निघायचे, आदल्या दिवशी कीर्तनाला पायी प्रवास करायचे, मिळेल तो प्रवास करून लोक कीर्तनाला जायचे। पण प्रेम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झुकणं, थोडा आपली परंपरा झुकण्याची। काय तुला लाज वाटते रे इतकी? लेका पंढरपूरला 70 वर्षाची माणसं पाया पडतात, आपण म्हणा बाबा नका पडू आमच्या पाया। नाही रे पोरा, लेका पंढरपूर आपलं दैवत आहे आणि पंढरीसी कोणा नाही अभिमान, इथं पाया पडलं पाहिजे। गडबडा लोडतात लोक। असं वाटतं देवा हे काय त्या पंढरपुरापर्यंतच आठवतं रे आम्हाला, इकडे आल्यावर सुद्धा आठवू दे देवा। अरे आपल्या माणसावर आपण नाही प्रेम करायचं तर कोण करेल? तुझ्यावरती आमचं प्रेम कधी होईल माहिती नाही देवा। पण ममय वंशो जीव लोके सर्वागटी राम देहादेही एक, हरी व्यापक सर्वत्र समाना सर्वागटी राम। जिकडे तू भरलाय ना देवा त्या माणसांवरती प्रेम करण्याची वृत्ती होऊ दे रे आम्हाला। माणूस द्या मज माणूस द्याव, भीक मागता प्रभू दिसला। माणूस मागता मागता देव भेटला पण माणसाची भेट नाही झाली म्हटले। आज ती गरज आहे। जगाच्या मालकावरती प्रेम करायचं असेल तर सुरुवात घरापासून केली पाहिजे। त्या गोपिकांनी त्या गोपाळांनी आपलं सर्वस्व परमात्म्याला अर्पण केलं होतं। आज थोडंसं खेडीमिडीतच कीर्तन करायचंय, अशी तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही बुवा। त्यामुळे सोमनाथ बुवा आमच्यावर काही गुन्हा दाखल होऊ शकत नाही। आपलं हे संपलं का संपलं। तसा पाहिला तर अर्धा तास आपल्याकडे, 11 ते 1 12:30 झाले, अजून प्रस्ताव नाही झाली नाही माझ्या अभंगाची आणि त्यात काल्याचं कीर्तन करायचंय। बोला काय करायचं? वाढवता नाही, टाइम वाढवता 2 पर्यंत। उन्हात बसले लोक, उन्हात। वाह गणेश भाऊ ही सगळी मंडळी आहे। अरे गावातली मी बघाशी बघत होतो, माझी सरपंच काय गावातली तरुण पोर। आम्ही आलो तेव्हापासून एक सुद्धा म्हातारा माणूस दिसला नाही, सगळी तरुण पोर। एक म्हातारा दिसत नाही। म्हटलं आहे की नाही बोयांनी ठेवले घरात? आहे। असा देवा करता रडा, आनंद जगा वेगळा आहे महाराज। हो, अगदी वेळेच्या मर्यादेत संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। प्रेमाने जर जगाचा मालक जिंकता येत असेल तर ते प्रेम अनेकांनी परमात्म्यावरती केलं। मी 2-4 ओव्या आपल्या समोर ठेवतो, प्रेमाने काय काय घडतं आणि मूळ अभंगात शिरकाव करतो। अज्ञान कबूल करण्याची वृत्ती ज्याच्याकडे असेल तो एक दिवस विद्वान होतो। ही जर संप्रदायाची परंपरा असेल तर तुझ्याकडे असलेल्या कमी गोष्टी सुद्धा स्वीकार। ज्याला मोठं व्हायचंय ना त्यानं देवावरती प्रेम करणं शिकायचं, कोण्या मोठ्या माणसावर प्रेम करायचं नाही। हा अमुक पदावर आहे, तो अमुक पदावरती मला घेऊन जाईल, तो मला तू ओळखतो म्हणजे माझं काही कल्याण करेल। अरे कोणी कल्याण करत नाही या जगात, सगळे भिवंडीच आहे। कोण कल्याण करणारं सापडतंय?
कोणी नाही महाराज. आणि कल्याण करणारं या जगामध्ये कोणी असेल तर कीर्तनाला बसलेल्या लोकांना हात जोडून विनंती आहे, कोण्या श्रीमंतीच्या दरबारात, कोण्या तरी श्रीमंताच्या दारात कुत्र्यासारखं शेपूट हलवत लुडबुड केल्यापेक्षा भगवान बाबांच्या दरबारात भिकारी म्हणून जीवन जगा, कल्याण होईल तुमचं. लात लागली लात तरी साधूची लागते. भगवान बाबाच्या दरबारात उद्धाराच्या दिशेनं जातो माणूस. ओळखीला काय करता आपण? उद्धार करण्याकरता जन्माला आलोय. 7 कोटी घरं होती रावणाची, 7. आपली टपरी सोन्याची नाही अजून. 7 कोटी घरं असणारा रावण असा थरथर कापत होता त्या नरकाकडे पोहून. नाही ओ ब्रह्मदेवा वाचवा मला. तिथं नाही चालत. या 2 वर्षाच्या कालावधीत अकाली मरणाचा दरवाजा उघडा आहे कोरोनात. तिथं पद, पैसा, प्रतिष्ठा, वैभव, ओळखी काहीच उपयोगाला आलं नाही. कोण उपयोगाला आलं? बेड मिळत नव्हता. बेड, चांगली चांगली माणसं गेली बुवा कोरोनात. 4 लोकांना अग्निडाग दिलाय आम्ही आमच्या गावात. मी माझ्या गावात कोविड सेंटर चालू केलं होतं, माहिती घ्या. जागृती करता फिरलो, युट्यूबला आहे. गावागावात फिरलो त्यावेळेला. जवळची माणसं जाताना पाहिली. ज्याला कोरोनासारख्या महामारीत वाचून सुद्धा माझ्या भगवंताचं ध्यान सकाळी होत नसेल त्याचं कुठंतरी पाप शिल्लक आहे. जगाच्या मालकाची आठवण करा. सकाळी उठल्यावर मोटर दाबायच्या, त्या मोटर बटन दाबायचंय व चालू करायचंय. औरंगाबाद जायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय, याच्या घरी जायचंय, त्याच्या घरी जायचंय. या नादात जगाच्या मालकाचा विसर पडला हो आपल्याला. सकाळी ज्यानं झोपेतून तुम्हाला निवंत उठवलं त्या परमात्म्याची कृपा जाणा. त्याच्या कृपेने विश्व चालतंय. बिना घराचे सुद्धा पक्षी घर नसल्यावर सुद्धा झाडावर निवांत झोपतात. जगात परमात्म्याची ताकद आहे म्हणून आहे. तुम्ही महामारीतून वाचले, तुम्ही निसर्गाच्या वादळातून वाचले, तुम्ही चक्रीवादळातून वाचले, तुम्ही गारपिटीतून वाचले. कुठं कुठं वाचवेल देव तुम्हाला मला. इतकं सगळं वाचवल्यानंतर सुद्धा देवावर सोडावं. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन एकदा तपासून बघा. कधीतरी अंतकरणावर हात ठेवून माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या बहिणीवर तरी प्रेम आहे का? आपल्या भावावर आहे? सक्का भाऊ ट्रॅक्टरचा अवजार देत नाही राजीव भावाला, आणि ती माणसं देवावर प्रेम करायचे स्वप्न पाहत आहे. अरे दर महिन्याच्या तारखेला भाऊ गावात बोलत नाही, कोर्टात बोलतात. गावात नाही बोलत ते. नाथ महाराजांच्या इतक्या प्रेमावरती सुंदर उभे आहेत. काय करतो जगाचा मालक? ऐका उभ्या. प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. त्या गोपिकांची मज कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी अति गाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वनापती. काय विषयासक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडी की ओळी. पण त्यांचे उचिष्ट मी कवळगिरी, प्रेम सम्मेडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे. मी सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगे पांगलो. काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या प्रेमाची निज जाती मी सोय श्रीपती पोखितो. मी काय यांनासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुनिरा. प्रेमाला उपमा नाही. प्रेम 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 रे. जगाचा मालक रडतो त्याच्याकरता. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. आची दुष्काळ तयाला, आची
दुष्काळ तयाला थोरा प्रेमाचा भुकेला थोरा प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला तो प्रेमाचाच भुकेला जर असेल तर प्रेमाच्या मोबदल्यामध्ये इतकं काही देऊन जातो का त्याची कल्पना सुद्धा तुम्ही आपण करू शकत नाही. मी ज्या आधीच्या ओव्या म्हटल्या, नाथ महाराजांचं प्रेमाचं प्रकरण तपासा. जगाचा मालक प्रेमाच्या आधारावरती जिंकता येतो. भावनेनं परमात्मा जिंकता येतो. भाव बळे आकडे एरविनाकडे. अहो काही नाही महाराज, मकर संक्रांतीच्या सणाला एखादी बाई आपल्या मालकाचं नाव घेते, त्याच्यात काय फार गहन अर्थ दडलेला असतो का? पण इतकं प्रेम असतं बिचारीचं की त्या नावामुळे त्याला किती लांब असलं तरी घरी जाऊ वाटतं. त्याच परिसरात दुसरं कीर्तन असलं तरी घरी जाऊ वाटतं आणि यावं वाटतं. प्रेम आहे ते. मी एका बाईचं नाव पाहिलं म्हणजे त्या बाईचा सत्कार करावा वाटत होता चौकात. आजी बोलू नका बोलू नका. विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे पहा, माझ्याकडे. त्या लेकरापेक्षा मला खरंच किंमत आहे हो. माझ्याकडे बघा ना जरा आजी. आपल्याला सहज वाटतं, सहज प्रेमाकडे धावावं, प्रेमाकडे पळावं. मी आपल्याला सांगत होतो, कल्पना सुद्धा करू शकत नाही अशी नावं गुंफतात त्या बाया. एका बाईनं माझ्यासमोर नाव घेतलं. ती म्हटली, चांदीचा गोप त्याले सोन्याची चेन, आणि रमेशचं नाव घेते गणेशची बहीण. पाव. म्हटलं काकू तुमच्या पाया पडू द्या बा. शोधून सुद्धा अर्थ सापडत नाही. पण प्रेम आहे. आणि पती पत्नीच्या नात्यात प्रेमाच्या पलीकडे काय आहे हो दुसरं? अरे प्रेम असावं. या नात्यामध्ये जसं जिव्हाळा आणि प्रेम घट्ट बांधलेल्या आधारावरती सुखात प्रपंच होतो, तसं देवभक्ताचं एक नातं. अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर, तालुका जिल्हा संभाजीनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर. श्री सद्गुरू श्याम